हा, माझा आवाज सर्वांपर्यंत पोहोचत असेल. सर्वांना नमस्कार. ध्येय एज्युकेशन फाउंडेशन महाराष्ट्र, ध्येय अकॅडमी महाराष्ट्र यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना उंच गगन भरारी घेण्यासाठी, त्यांच्या आयुष्यामध्ये 360 डिग्री चेंज, आयुष्य बदलण्यासाठी, त्यांच्या आयुष्यातल्या भविष्याच्या करिअरचा मार्ग सुखकर होण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांचा कॉन्फिडन्स बिल्ड होण्यासाठी आमच्या महाराष्ट्राचे विद्यार्थी प्रतिभावंत, प्रभावशाली, प्रज्ञावंत, गुणवंत होण्यासाठी विशेष महाराष्ट्रातली जिच्या नावात विनर आहे अशी विद्यार्थी प्रिय परीक्षा म्हणजे आय एम विनर राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा व पाठ्यक्रमावर आधारित असणारी विनर ऑफ द इयर राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा, दोन्ही स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना त्यांचं यश, त्यांची महत्वाकांक्षा, त्यांचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी, त्यांच्या एक विद्यार्थी जीवनाला आकार मिळण्यासाठी आपण दर महिन्याला एक मोटिवेशनल स्पीच देत असतो. त्यातला आज माय सप्टेंबर हे स्पीच आज महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. मी प्रथम महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना, पालकांना, गुरुजनांना, मुख्याध्यापक साहेबांना, शाळा व्यवस्थापकांना सर्वांनाच महाराष्ट्रातल्या ध्येय फाउंडेशन अंतर्गत, ध्येय अकॅडमी अंतर्गत आणि आय एम विनर इयर अंतर्गत हा प्लॅटफॉर्म विद्यार्थ्यांपर्यंत पोहोच करणाऱ्या, घेऊन जाणाऱ्या तमाम बंधू भगिनींना आणि सर्वांना त्या ठिकाणी हा प्लॅटफॉर्म वेलकम करतो. आपण या पीपीटीच्या माध्यमातून आज आपण विद्यार्थ्याला हे एक ऊर्जा स्रोत देणार आहोत आणि हे ऊर्जा स्रोत आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना देत असताना विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनामध्ये या पॉझिटिव्ह एनर्जीचा वापर करून एक सुंदर असं आयुष्य या ठिकाणी फुलवावं अशी या ठिकाणी अपेक्षा आहे. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि पीपीटी द्वारे या ठिकाणी आपल्या आजच्या या प्रेझेंटेशनला सुरुवात करतो. आपल्या समोर स्क्रीन दिसत आहे आणि माझा आवाजही कम्फर्टेबल सर्वांना आहे. ओके, ग्रेट. आजचा जो विषय आहे, यशस्वी विद्यार्थ्याचे अष्टगुण, या असणाऱ्या विषयाबद्दल आपण आज या ठिकाणी प्रेरणादायी प्रेझेंटेशन विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी करत आहोत. महाराष्ट्रामध्ये IAS, IPS, क्लास 1, क्लास 2 किंबहुना महाराष्ट्राबाहेरीलही जसं राजदूत, परराष्ट्र मंत्रालयाचा सचिव, प्रधान कार्यालयाचा सचिव, राष्ट्रपती कार्यालयाच्या मोठ्या मोठ्या पदा आमच्या महाराष्ट्रातले विद्यार्थी असावेत आणि ह्या उंच विजनरी, सकारात्मक, पॉझिटिव्ह एनर्जीने हित ध्येय एज्युकेशन फाउंडेशन विद्यार्थ्यांसाठी काम करत आहे.
आणि आनंदाची बाब म्हणजे आमचे पालक, आमचे विद्यार्थी या ठिकाणी मेहनतीनं विद्यार्थ्यांना या प्लॅटफॉर्मवर हा विजनरी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देत आहे, त्याचा आम्हाला अभिमान आहे. आता या असणाऱ्या पॉझिटिव्ह एनर्जीतून आपल्याला 4 जानेवारी 2025 ची आणि 4 जानेवारी 2026 आय एम विनर आणि 1 मार्च 2026 विनर ऑफ द इयर या दोन्ही परीक्षेला आपल्याला सामोरं जायचं आहे. आम्हाला गॅरंटी आहे की विद्यार्थी तन मन धन लावून ह्या परीक्षेच्या माध्यमातून या परीक्षेला वेळ देतील आणि छानपैकी अभ्यास करून हे जे विजन आहे ते विजन पर्यंत पोहोचतील. आपण आता वेळ न दवडता आपण डायरेक्ट आपल्या प्रेझेंटेशनला सुरुवात करूया. जे आज मी 8 स्वप्न विद्यार्थ्यांना सांगणार आहे, 8 अष्टगुण सांगणार आहे, ते आयुष्यातले सर्वात महत्वाचे गुण आहेत. बरेच वेळेस हे प्रेझेंटेशन ओरली झालेले, रेकॉर्डेड कधी झालेलं नाही. आज तुम्हाला रेकॉर्ड करून पण उपलब्ध होणार आहे आणि लाईव्ह पण बघता येणार. या 8 गुणातून विद्यार्थ्यांनी अंमलबजावणी आपल्या स्वतःला आत्मसात करून सकारात्मक दृष्टीने विजननी जिद्द चिकाटी जोश लावून जर केली ना, तर त्यांच्या पुढे कोणताही डोंगर असू द्या, कोणतंही आव्हान असू द्या, सहज पेलू शकतात. असे अष्टगुण विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी उपलब्ध केलेले आहेत. विद्यार्थ्यांनी हा अष्टगुणाचा अभ्यास व्यवस्थित त्या ठिकाणी पाहावा एवढीच विनंती आहे. पहिलं जे आहे ते स्वप्न. विद्यार्थ्याला स्वप्न असावं, त्याच्या अंगी, त्याच्या विचारामध्ये नेहमीच त्यासोबत गोल सेट असावा, स्वप्न असावं, उचित कोणतं तरी ध्येय असावं. ध्येय विना जीवन अपूर्ण आहे, अधुर आहे. आणि त्या स्वप्नाची ओळख नेहमीच विद्यार्थ्याला तो गोल सेट दाखवत असतो, जाणीव करून देत असतो. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याला स्वप्न पाहिजे. नाहीतर आज काय करायचंय माहित नाही, उद्या काय करायचंय माहित नाही, परवा काय करायचं माहित नाही. ध्येय एज्युकेशन फाउंडेशनचे विद्यार्थी, आय एम विनर आणि विनर ऑफ द इयर चे विद्यार्थी, ध्येय अकॅडमीचे विद्यार्थी हे क्षणाक्षणाला आपलं स्वतःच स्वयं असं टाइम टेबल बनवत असतात. म्हणून आपल्या जीवनामध्ये स्वप्न असावेत आणि ते स्वप्न, ते गोल सेट काही दीर्घ काळासाठी, काही मध्यम काळासाठी, काही लघु काळासाठी असावे. जसे एखाद्या चॅप्टर मध्ये नफा तोटा आहे, सरळ व्याज आहे, किंवा एखादा पूर्णांक अपूर्णांक येत नसेल, तर ते स्वप्नाला 8 दिवस तुम्ही देणार आहात आणि 8 दिवसात ते गोल अचीव्ह करून अचिव्हमेंट मिळवणार आहात. स्वप्न वेगवेगळ्या परिस्थितीनुरूप, वेगवेगळ्या अभ्यासानुरूप आणि आपल्याला अवघड असणाऱ्या घटकाला धरून पण असतील. म्हणून ध्येय विना जीवन अपूर्ण आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपलं ध्येय पाहिजे. यशस्वी विद्यार्थ्याची पहिली ओळख म्हणजे त्याचे स्वप्न असतं आणि ते स्वप्न सुस्पष्ट असावं लागतं. आणि ते स्वप्न आणि ते ध्येय जीवनामध्ये एक आविष्कार करताना वेगळं एक आनंद देतं, एक ऊर्जा देतं, प्रेरणा देतं. म्हणून विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्याच्या दिशेबद्दल सुस्पष्ट असलं पाहिजे. तो प्रत्येक पावलावर योग्य निर्णय घेऊ शकतो. स्वप्न पाहणं हे केवळ कल्पना नव्हे, तर ते भविष्याची रचना करणं आहे, भविष्याचं टार्गेट करणं आहे, एक विजन त्या ठिकाणी तयार करणं आहे. आणि ज्यावेळेस विजन क्लिअर होतं, तर मनामधून, विचारामधून आणि कर्तृत्वातून आणि गुणवत्तेतून, मेहनतीतून, अथक परिश्रमातून मिशन सेट होत असतं. म्हणून आमच्या विद्यार्थ्याकडे काय पाहिजे? विजन पाहिजे, स्वप्न पाहिजे आणि ते स्पष्ट पाहिजे. प्रत्येकाने मोठी स्वप्न पाहिलीच पाहिजे. जेवढे मोठे स्वप्न पाहाल, तेवढी मोठी मेहनत कराल, तेवढे मोठे आव्हान स्वीकाराल, तेवढी तुमच्या अंगातली ऊर्जा संचार करेल आणि विद्यार्थी मित्रांनो, त्या यशाला गवसणी तुम्ही घालू शकता. म्हणून स्वप्न आपल्याला पाहिजे. स्वप्न अनेक असतील, तुमच्या वयानुरूप स्वप्न बदलतील बी, पण या घडीला मला काय या वर्षामध्ये अचीव्ह करायचंय,
आपण कलेक्टर बनणार आहे, ते बनायच्या टायमाला बनणारच आहे, IPS बनायच्या टायमाला बनणारच आहे. आई वडिलांचा हा अभिमानाचा तर असे पंचक्रोम असे नव्हे तर जगाच्या इतिहासामध्ये रचेल असा रचणार आहोत. परंतु मित्रांनो, आपल्याला या क्षणाला वर्तमान काळामध्ये आपल्याला काही अशा अवघड गोष्टी आहेत, ज्या गोष्टी आपल्याला अचीव करायच्या आहेत, आपल्या जीवनाला आकार द्यायचा आहे, त्या अभ्यासातून गुणवत्तेतून सदृढ व्हायचं आहे. म्हणून स्वप्नाला देशात देण्यासाठी ध्येय निश्चित करा. स्वप्न पाहणारेच भविष्य घडवतात. ज्यांना स्वप्न पाहायलाच माहित नाही, ज्यांनी स्वप्न रचलीच नाही, स्वप्न पाहिलीच नाही, तर ते पूर्ण तत्वात कसे जातील आणि प्रत्यक्ष सत्यात कसे उतरतील. म्हणून स्वप्न पाहिले पाहिजे. नेहमीच आदरणीय डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हणतात, स्वप्न तेच खरी की जी झोप उडवतात. अंगामध्ये संचार निर्माण होतो, अंगातलं रक्त उसळत, सळसळ करत, आणि ह्या स्थितीच्या पलीकडचे स्वप्न पाहणारे आमचे ध्येय अकॅडमीचे विद्यार्थी आहेत, आयामिनरचे विद्यार्थी आहेत. म्हणून बाल मित्रांनो, तुमच्यासाठी प्रत्येक महिन्याला फाउंडेशन वेगवेगळ्या विषयाला घेऊन त्या ठिकाणी हँडल करतंय, आणि आपल्याला त्या विषयामध्ये प्रत्येक गोष्ट आपल्या वळणावर, प्रगती पथावर, उंचीवर घेऊन जाणारे आहे. म्हणून बाल मित्रांनो, आपल्याला नेहमीच स्वप्न पाहिजेत, आणि स्वप्न ध्येय पाहिजेत, गोल सेट पाहिजे. तर यशस्वी जीवनाचा हा एक महत्वाचा अविभाज्य घटक आहे. पहिला गुण आहे स्वप्न पाहणार, मोठी स्वप्न पाहणार, ध्येय निश्चित करणार, आणि त्या पावलानं एक एक पाऊल पुढं यशाच्या प्रगतीने जाणार आहात. तुम्हाला ह्या स्वप्न आजपासून सर्वांनी ठरवा. आजपर्यंत ठरवलं नसलं भूतकाळ सोडून द्या. आज ठरवा, मला या वर्षी एवढे गुण मिळवायचे आहेत, या वर्षी मला गणितामध्ये आउट ऑफ मार्क मिळवायचे आहेत. राज्याच्या कार्यक्रमात मी तिथं आई वडिलांसोबत, माझ्या मार्गदर्शक शिक्षकासोबत तो मानाचा तुरा घेण्यासाठी, आणि तिथं मी स्वतः सज्ज होणार आहे. त्यासाठी कडी अथक परिश्रम, मेहनत करणार आहे. स्वप्न पहा. स्वप्न पाहिलं तर तुम्ही काय होणार, पुढे जा. जसं वाचाल तर वाचाल असं, तसं स्वप्न पाहाल तर स्वप्न मिळणार आहेत, आणि सत्यात त्याचे क्षणाचे साक्षीदार बनणार आहेत. म्हणून पहिला गुण आपल्या अंगी असला पाहिजे, स्वप्न पाहता आली पाहिजे. दुसरा त्या ठिकाणी आहे आपल्याला दूरदृष्टी आणि भविष्याचा विचार. आपल्याकडे दूरदृष्टी पाहिजे. स्वप्न पाहिल्यानंतर आपल्या त्या स्वप्नावर दूरदृष्टी पाहिजे. आजचे पाऊल उद्याचं भविष्य आहे. उद्याचं भविष्य घडवते. प्रत्येक निर्णय, प्रत्येक कृती आपल्या भविष्याची एक दिशा ठरवत असते. त्याच्यामुळे आपल्या मनामध्ये दूरदृष्टी पाहिजे. कधी कधी आपल्याला कठीण समयला वाटतं जाऊ द्या, कशाला कटकट, नाही येत तर सोडून द्या, एवढे मार्ग कमी पडतील, काय हरकत नाही, एवढ्याने मी पुढे जाईल. बिलकुल नाही. भविष्याचा विचार करायचा आहे. आपल्या जीवनाच्या या यशाच्या बिल्डिंगला छोटासे कानकोपरा चुकीचा लागून द्यायचा नाहीये. वडिंब्यामध्ये असणारी बिल्डिंग आपल्याला बांधायची आहे, आणि ती कधीच खचणारी नाहीये, तर आयुष्यभराची साथ देणारी आणि भक्कम पाया असणारी करायची आहे. म्हणून आपल्याकडे काय पाहिजे, दूरदृष्टी पाहिजे, भविष्याचा विचार पाहिजे, योग्य मार्ग. दूरदृष्टी असलेले विद्यार्थी नेहमीच योग्य मार्ग निवडतात. ते तात्पुरत्या आनंदापेक्षा दीर्घकालीन यशाला प्राधान्य देतात. तुम्हाला माहित असेल, सचिन तेंडुलकरचे जगातल्या सर्वात जास्त सेंचुऱ्या झाल्या, सर्वात जास्त रन करणारा क्रिकेट आणि जगाचा महान तो क्रिकेटचा देवता आहे. त्यांनी किती सेंचुऱ्या मारल्या, किती शतक मिळाले, सर बोलायचे, गुरु बोलायचे, अजून करू शकतोस, एवढ्यानं काहीच नाही. म्हणून तो क्रिकेटचा महान देवता जगाचा बनलाय. आपल्याला हे असंच व्यक्तिमत्व घडवायचंय, असंच बनायचं विद्यार्थी मित्रांनो. म्हणून योग्य मार्ग निवडला पाहिजे, त्या दिशेनं दूरदृष्टीनं चाललं पाहिजे. भविष्याची तरी फक्त आज नव्हे, उद्याचा विचार करा. आज जे शिकतात ते उद्या तुमचे बळ ठरेल, शक्ती ठरेल, प्रेरणा ठरेल, आणि ताकद ठरेल. तुम्ही पाहिलं असेल, मुंग्या असतात, मुंग्या, त्यांच्याकडून खूप शिकण्याजोगं असतं. त्यांच्याकडे ते धाडस असतं, धैर्य असतं, चिकाटी असती, जिद्द असती, जोश असते, आणि संकट समयी लढण्याची त्यांच्याकडे फायटर शक्ती पण असते, ऊर्जा पण असते. विद्यार्थी मित्रांनो, छोट्या छोट्या कणानं ते कितीतरी वर्षाचं अन्न साठवून ठेवतात, त्या वारुळामध्ये नेतात. कितीतरी त्यांच्याकडून शिकण्याजोगं आहे. भविष्याचा विचार करतात, एकजुटीने लढतात. म्हणून तुम्हाला सांगितलंय बाल मित्रांनो, आपल्याकडे काय पाहिजे, दूरदृष्टी पाहिजे,
भविष्याचा विचार पाहिजे. आज जर आपण जे शिकू पुन्हा ते शिकण्याची डबल वेळ नाही पाहिजे. बरेच विद्यार्थी काय करतात, युपीएससी एमपीएससी आहे तरी काय, तुमच्या पहिले ते 12वीचा अभ्यासक्रमाचे बऱ्यापैकी 70% आणि ग्रॅज्युएटचा 30% आहे. मग बरेच मुलं 12वी पर्यंत व्यवस्थित शिकत नाही आणि ग्रॅज्युएट नंतर युपीएससी करताना पुन्हा पहिलीपासून 10वी पर्यंतचे पुस्तक अभ्यास करतात. हे डॉनकी वर्क नकोय. आम्ही स्मार्ट वर्क करणार आहे, कारण आम्ही स्मार्ट विद्यार्थी हे एज्युकेशन फाउंडेशन आहोत. म्हणून बालमित्रांनो, आत्ताच शिका. थोडा वेळ लागला तरी चालेल, पण भविष्याचा विचार करून शिका. हे ज्ञान कायमस्वरूपी परमनंट आपल्या आयुष्यामध्ये पुरलं पाहिजे आणि सतत आपल्याला त्याची मदत उपयोग झाला पाहिजे. म्हणून आमचे आदरणीय राष्ट्रपिता महात्मा गांधी म्हणतात, आपलं भविष्य आज आपण काय करतो त्यावर अवलंबून असतं. आपण जे करतो त्याच्यावर करिअर असतो. म्हणून ज्याचा वर्तमान काळ प्रयत्नवादी त्याचा भविष्य काळ उज्ज्वल आहे, हे लिहिलेलं सत्य काही विसरू नका मित्रांनो. तिसरा गुण आहे, पहिला गुण पहिला आपण ध्येय स्वप्न निश्चित सुस्पष्ट करा. दुसरा गुण पहिला दूरदृष्टी आणि विजन. तुमचं दूरदृष्टी कसं पाहिजे, क्लिअर पाहिजे. आणि तिसरा आहे सकारात्मकता. तुमच्याकडे नेहमी मी करू शकतो हे साहित्यान असा दृष्टिकोन जेव्हा ठेवा, सकारात्मक विचारांनी मन भरलेलं असतं, तेव्हा कोणत्याही अडचणीवर तुम्ही मात करू शकता. नकारात्मकता तुमच्या क्षमतांना मर्यादित करते, लोप पावते, मारून टाकते, मृत करते. परंतु सकारात्मकता तुमची शक्ती वाढवते, शक्ती म्हणून मागे राहते, प्रेरणा म्हणून राहते, ताकद म्हणून तुमच्यात वाढवते. यामुळे सकारात्मक आपल्याकडे पाहिजे. भले कुणी किती काही करो, पण आपण पॉझिटिव्हच विचार करायचा आहे. प्रत्येकाकडून काहीतरी शिकायचं असतं, प्रत्येकाकडे चांगलं असतं, तेवढं तरी किमान घेऊन आपलं जीवन फुलवायचं असतं. संधीची नजर असते, अडचणींना संधीमध्ये बदलण्याची कला शिका. अडचणींना संधीमध्ये बदलण्याची कला शिका. प्रत्येक समस्येमध्ये संधी लपलेली असते. तुम्ही दौडू नका, ती शोधा आणि त्याच्यावर अंमलबजावणी करा. यशस्वी विद्यार्थी ते 30 तर संधी ओळखतात आणि त्यांचा तो फायदा उठवतात. आपणही तेच करायचं. आपण हे सक्सेसफुल स्टुडंट आहोत, पॉवरफुल स्टुडंट आहोत. त्यामुळे आपल्याला काय करायचंय, आपल्याला संधीचं सोनं करायचंय. एवढा ध्येय एज्युकेशन फाउंडेशनने तुम्हाला प्लॅटफॉर्म भारी दिलेला आहे. ऑनलाईन क्लास फ्री, ऑनलाईन टेस्ट फ्री, उद्बोधन वर्ग फ्री, उन्हाळी सर्व कोर्सेस फ्री, स्पोकन इंग्लिश फ्री, कॉम्प्युटरचे क्लास फ्री, नोव्हेंबर डिसेंबर होणारे स्पेशल क्लास सर्व डाऊट क्लास फ्री, त्यानंतर मोटिवेशनल स्पीच. एवढा मोठा प्लॅटफॉर्म कोणताही शुल्क न घेता तुमच्या विजन मध्ये दिले. ही संधी आहे, म्हणून संधीचा फायदा तुम्हाला. संधी पाहिजे नाही तर क्लास येतोय फ्रीच आहे, येतोय युट्यूबला, बसा दुसरं काहीतरी बघत, बिलकुल नाही. तुमच्याकडे सकारात्मक पाहिजे. अरे आपल्याला हा आई वडिलांनी मोबाईल त्यावेळेस दिलेला आहे, ह्या वेळेत आपल्याला आय विनरला अभ्यास करायचा आहे, वर्गातलाही अभ्यास करायचा आहे, अचिव्हमेंट बी मिळवायची, किती मोठं एफर्ट करायचं आहे. आणि ही संधी तुम्ही काय करायचे, आपल्याला सोनं करायचं आहे. पुढची वाटचाल सकारात्मक विचार आपल्याकडे जर असेल तर आपल्याला पुढं पुढं प्रगतीपथावर घेऊन जाऊ शकतो. जेव्हा आपल्याकडे विचार सकारात्मक असतात तेव्हा आपली कृती देखील कशी असते, सकारात्मक होते. परिणाम आपल्याला अनुकूल येतात, चांगले येतात. बरेच वेळेस काय होतं, आपल्याला आई वडील काय बोललेत, रागवलेत, काहीतरी घरात काय झालं, आपण बी तसाच दृष्टिकोन करतो. मग अभ्यासात बसल्यानंतर त्याचे अनुकूल परिणाम होत नाही. आपल्याकडे अभ्यास बसताना पूर्ण पॉझिटिव्ह एनर्जीने बसायचं आहे, विचारही सकारात्मक करायचा आहे, त्यातून चांगलं शोधायचं आहे. एखादा गणित सोडवतोय, किती प्रयत्न करतोय, पण मी जेव्हा सराव करतो त्यावेळेस माझं चुकतंय, असं नाही, त्यातून पुन्हा अजून संधी शोधायची आहे, पुन्हा प्रयत्न करायचे आहेत. म्हणून सांगितलं जातं नेहमी, चेहरा नेहमी सूर्यप्रकाशाकडे ठेवा, सावल्या आपोआप मागे पडतील. हे किती सुंदर असं वाक्य जीवनाला एक कलाटणी देणार आहे बालमित्रांनो. चेहरा नेहमी सूर्यप्रकाशाकडे ठेवा, सावल्या आपोआप मागे पडतील. प्रकाशासारखी ऊर्जा तुमच्यामध्ये संचार होईल, सर्व सूर्यकिरण जिकडे तिकडे होईल. ते कधी होईल, आपल्या जीवनामध्ये स्वप्न सेट करा, दूरदृष्टी ठेवा आणि सकारात्मक विचार करा. हे यशाचं इंधन आहे, यशाची ऊर्जा स्रोत आहे. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये त्याचं सोनं करायचं असेल तर दृष्टिकोन सकारात्मक ठेवा. चांगलं चांगलं शिकत शिकत एक एक पाऊल पुढे प्रगतीने टाकूया. आपण 3 गुण पाहिलेले आहेत. पुढचा 4था गुण आहे
नम्रता खऱ्या शिक्षणाचा दागिना म्हटलं की काय असते? नम्रता. ती बऱ्यापैकी आपल्याकडे बऱ्याच वेळा नसते, ती असणं गरजेचं आहे. कलियुगामध्ये सकारात्मकता ढासळलेली आहे, पॉझिटिव्ह एनर्जी नसल्यामुळे नकारात्मकतेला एक वादळ आलेलं आहे, संचार झालेला आहे जिकडे तिकडे. त्याच्यामुळे ह्या देशामध्ये प्रत्येक जगामध्ये अशा चुकीच्या गोष्टी घडतात. म्हणून सकारात्मक ठेवा आणि नम्रता असू द्या. विनम्रतेचे महत्व खूप मोठं आहे बालमित्रांनो. नम्रता ही यशस्वी विद्यार्थ्याची सर्वात मोठी शक्ती आहे, पॉवर आहे, पॉवर बँक. जितके ज्ञान वाढते तितकी नम्रता वाढली पाहिजे. नाहीतर आपण लहानपणी पाया पडतो, त्यानंतर कुणाला पाय पडला तरी पाया पडतो. नम्रता किती असते बघा. आणि हळूहळू जसं मोठं होतो आपल्याकडे ते वय असतं, मग आपल्याकडे उद्धटपणा, मग अनेक गोष्टी येतात आणि नम्रता लोप पावली जाते. कधी कधी परिस्थिती असते, कधी मित्र परिवार असतो, कधी वातावरण असतं, पण आपण मात्र कसं ठेवलं पाहिजे? सकारात्मकतेमध्ये नम्रता आपल्याला निर्माण करायचे. अहंकार हा ज्ञानाचा शत्रू आहे मित्रांनो, तर नम्रता ही त्याची काय आहे? मित्र आहे. कधी कधी असे काय वाटतं की आपल्याला खूप यायला लागलं, खूप चांगलं यायला लागलं, मार्क पडले, मी इथं गेलो, मी तिथं गेलो, अहंकार येतो, मी पण असतो. बिलकुल नाही. अहंकार मीपणा हा जनामध्ये त्याची होळी करून टाका, ते जीवनामध्ये ठेवू नका. ते तुमच्या जीवनाला एक कसं वाळवीसारखं पोखरून काढेल आणि मग डोंगर पूर्ण सपाट होईल. म्हणून बालमित्रांनो, नेहमीच अहंकार ठेवू नका. मी नेहमीच म्हणतो, नम्रता हा शिक्षणाचा प्रारंभ आहे. पवित्र पेशामध्ये ज्यावेळेस आपण हे शिक्षणाचं सादरीकरण करतो, त्याकडे प्रत्येकाकडे नम्रता पाहिजे. आणि जीवनामध्ये क्षणाक्षणाला, कणाकणाला, टप्प्याटप्प्याला जीवनामध्ये नम्रता असेल तर तुम्हाला सर्व काही अचीव जग जिंकता येऊ शकतं. नम्रतेने आणि सकारात्मक जग जिंकता येतं. म्हणून जास्त ज्ञानाचा असूनही अहंकार नको. कधी कधी तुम्ही पाहिलंय जगामध्ये इतके विद्वान आणि इतके शिकलेले लोक असतात, पण त्याला अहम असतो, अहंकार असतो. दुसऱ्याला कमी लेखायचं, दुसऱ्याबद्दल काहीतरी बोलायचं. एखाद्या वेळी डिग्री एक कमी असली तरी चालेल, पण अहंकार नसला पाहिजे, गर्व नसला पाहिजे, तर अभिमान स्वाभिमान असला पाहिजे. म्हणून बालमित्रांनो, नेहमीच आपल्याला एखाद्या गोष्टी येत असेल तर दुसऱ्याला शिकवा. ज्ञान दिल्यानं वाढतं. दुसऱ्याचा आदर करा. इथं आपला भारत देश विविधतेतून एकता आहे. वेगवेगळ्या जाती पंथाचे लोक इथं विविधतेने एका असा एकमेव देश आहे आपला, की इथं विविधतेने जणतात. आणि या विश्वामध्ये प्रत्येक जण माणूस आहे आणि मानवता आहे. सर्व एकच ह्या भूमीचे लेकरं आहोत. आणि ती नम्रता ज्यावेळेस आपल्याकडे असते ना, तर जीवनाला एक वेगळा कलाटणीचा आणि प्रगतीचा एक लहर लागलेली असते. आणि वादळ प्रगती त्याला कोणी थांबवू शकत नाही. पण त्यामध्ये नम्रता सकारात्मक नसेल तर ती कधीही पोखरली जाऊ शकते, भुई सपाट होऊ शकते. म्हणून बालमित्रांनो, हे वय आहे, यामध्ये मूल्य शिक्षण खूप महत्वाचं आहे. आणि मूल्य शिक्षणातला हा भाग महत्वाचा आहे, तो म्हणजे नम्रता. जास्त ज्ञान असूनही अहंकार नको. नम्रता ही मोठ्यापणाची खरी ओळख आहे. एखाद्याचं काय झालं तर सॉरी, डेट्स ओके, असंच झालं होतं, सहज लागलं होतं ना, काय तुला सॉरी मगाची, किती भारी वाटेल त्याला. कधी कधी एखादी चूक झालेली असते, आपण त्याला माफ करायला पण तयार नसतो. खूप खूप म्हणजे काय तांडव निर्माण करतो. बिलकुल नाही. बालमित्रांनो, नम्रता ठेवा. पालक, शिक्षक व मित्रांचा आदर करा. आपल्या सर्व महाराष्ट्रातल्या ना, ते विश्वातल्या जगातल्या आपण एक घटक आहोत छोटासा. त्यामध्ये सर्व आपले बंधू भगिनी आहेत, कुटुंब हे विश्व आहे. मग त्याचा देश मच्छर कधी करू नका. तर स्वाभिमान, अभिमान करा. मी ह्या विश्वात राहतो, माझ्या विश्वात असे लाखो करोडो नाही तर मिलियन जग कितीतरी माझे बंधू भगिनी आहेत. आणि इतरांकडून शिकण्याची वृत्ती ठेवा. कधी कधी आपल्यापेक्षा चांगल्या गोष्टी दुसऱ्याला येत असल्या तर आपल्याकडे तिटकारा होतो. द्वेष मच्छर का करायचं आहे जगात? हे जग, हे जीवन पुन्हा नाही मित्रांनो. त्या आहे त्या जीवनामध्ये नम्रतेने पुढे चलत चला. खरी नम्रता म्हणजे कितीही माहिती असली तरी शिकण्याची तयारी ठेवणे. कितीही माहिती असली तरी काय पाहिजे? शिकण्याची. याचा अर्थ असा आहे, आपण नेहमी काय असतो? विद्यार्थी असतो. आणि जो विद्यार्थी म्हणून जीवन जगतो तो अजन्म विद्यार्थी राहतो. त्याच्याकडे ज्ञानाचा इतका भरमसाठ साठा असतो, इतकं त्यामध्ये कधीच त्याचा साठा संपणारा नसतो. म्हणून विद्यार्थ्यांनो,
खरी नम्रता म्हणजे कितीही माहिती असते ती शिकण्याची तयारी आपल्याकडे पाहिजे. प्रत्येकाला काहीतरी चांगलं आहे स्पेशल म्हणून त्या जिंदगीत जगात त्याला जन्म झालेला आहे, आपण घेण्याचा प्रयत्न करा. तुमचं जीवन खूप सुंदर होईल याचीच मला अपेक्षा आहे. म्हणून हा विषय तुमच्यासाठी आवर्जून घेतलेला आहे. 6वा गुण आहे पुढचा, जिद्द आणि चिकाटी यशाचा पाया आहेत. जिद्द असली पाहिजे. जिद्द असली ना तर हार मानू शकणार नाही. यस होईल ना. आपण पॉझिटिव्ह पाहिले, नम्रतेने शिकतोय, स्वप्न सेट केलेलं आहे आणि दूरदृष्टी ठेवलेली आहे. बिलकुल नाही, यात काहीच गोष्टी, सर्व गोष्टी टप्प्याटप्प्याने. ह्या बिल्डिंग मध्ये चुकीची वीट लागलीच नाही ना. जिद्द का हारणं, जिद्दीचे हे बळ आहे, बळ, ताकद. अपयश आलं तरी ना हार मानू नका. जिद्द म्हणजे आपल्या ध्येयाप्रती असलेली अडक भूमिका आहे. मी अडकच्या शब्दाचा अर्थ आवर्जून तुम्हाला सांगेन. आपला निर्णय न बदलणारा आणि ठाम, दृढ आणि अविचल व्यक्ती आहे. म्हणजे हे ध्येय एज्युकेशन फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांनाच हे लागू केलेलं आहे. आवर्जून सांगून, काय विद्यार्थी एवढ्या ग्रामीण भागामध्ये, ज्या ज्या भागामध्ये कुठली सुविधा नाहीये, त्या त्या भागामध्ये ती ती अथक अशी अनंत अशी ऊर्जा आणि अनंत असं विजन त्या मुलाकडून पाहायला भेटतं. विद्यार्थ्यांनो, हे मी पुन्हा सांगितलंय की जिद्द म्हणजे आपल्या ध्येयाप्रती असलेली अडक भूमिका, म्हणजे आपल्या निर्णयावर ठाम आहे, बदलणार नाही, अविचल नाही, बिलकुल चंचल नाही. हे होणार आहे आणि मी ते करून दाखवणार आहे, ही भूमिका त्याच्यामध्ये असते, त्याला अडक म्हणतात. ती अडक भूमिका आहे. यशस्वी विद्यार्थी कितीही अडचणी आल्या तरी आपले ध्येय ते सोडत नसतात. ती भूमिका म्हणजे जिद्दीचं बळ होय. चिकाटी पाहिजे. सातत्याने प्रयत्न केल्यावर अशक्य काहीच नाहीये. प्रयत्नान परमेश्वर सर्व काही शक्य आहे. आणि त्यात सातत्य असणं गरजेचं आहे. सातत्य पूर्ण जर असेल तर प्रयत्नाबरोबर यश मिळतच. आणि एकदा दोनदा प्रयत्न करून थांबणारे कधीच यशस्वी होत नाहीत. दररोज थोडासा प्रयत्न करणं गरजेचं आहे. जन्मलं की पळायला लागलोय. तुम्ही पहा, पहिलीत गेल्यानंतर 365 दिवस गेल्यानंतर दुसरीत जातो. दुसरीला 365 दिवस संपल्यानंतर, एक कॅलेंडर संपल्यानंतर आपण तिसरीत जातो. किती संयम ठेवतो, पण त्याची जाणीव नसते आपल्याला. एक प्रोटोकॉल येतो, 1 वर्ष संपल्यानंतर दुसरीकडे जातो, पण काही काही गोष्टी थांबायला वेळ नसतो. बिलकुल नाही. त्या ठिकाणी थांबावंच लागणार आहे, वेळ द्यावा लागणार आहे, मेहनत करावी लागणार आहे. एखाद्या घटकाला, एखाद्या अभ्यासाला, एखाद्या वेळ काहीतरी कालावधीत जावा लागतो. आणि त्याच्यामध्ये काय पाहिजे, जिद्दी आणि चिकिटीमध्ये सातत्य. तुम्ही पाहताय ना, हे क्रिकेटर असतील, एखादे ऑलिम्पिक मध्ये खेळणारे, रनिंग मध्ये किंवा वेगवेगळ्या खेळामध्ये सहभाग घेणारे खेळाडू असतील, त्यात खूप सातत्य असतं. असं डायरेक्ट होत नाहीये. यशाला शॉर्टकट नाही बालमित्रांनो. म्हणून जिद्द आणि चिकाटी हा गुण तुमचा अतिशय महत्वाचा आहे आणि तो तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. शक्यतेची निर्मिती. चिकाटीमुळे अशक्य ही शक्य होते. ते इतरांना अशक्य वाटते, पण ते चिकटून करणारे विद्यार्थी सिद्ध करून दाखवतात. काही काही विद्यार्थी मग मध्येच गळतात, मग थांबतात. जाऊ दे, किती प्रयत्न केले. बिलकुल नाही. हार मानू नका. ते तुमच्यापेक्षा मोठं नाहीये, बिलकुल नाहीये. तुम्ही फक्त त्यासाठी प्रयत्न, चिकाटी, जिद्द तुम्ही त्या ठिकाणी करून दाखवा. तुम्ही कितीही हळूहळू चालता, याला महत्व नाही, पण थांबत नाही, याला मात्र महत्व खूप आहे. तुम्ही थांबत नाहीये, याला खूप महत्व आहे. कारण तुम्हाला माहित आहे, मी एक सकारात्मकच्या वाटेनं गोल सेट केलेल्या, दूरदृष्टीची विजन राखणाऱ्या, जिद्दी चिकाटीनं नम्रतेनं चालणाऱ्या मार्गावर चालतोय, तर यश हे हमखास मिळणार आहे. अशा पद्धतीने आपण हा जिद्द आणि चिकाटीचा गुण पण आपल्या अंगीराव मी नेहमीच म्हणतो. हर जिद्द होईल, बिलकुल नाही, पण ज्याच्याकडे जिद्द, चिकाटी, जोश मात्र असणं गरजेचं आहे. त्याच्या पुन्हा प्रयत्न करते. मागच्या आपण दुसऱ्या ऑगस्ट मधल्या असणाऱ्या मोटिवेशनल स्पीच मध्ये पाहिलेलं आहे की आपले जे ड्रॉबॅक आहे, जे चुकलेले आहे, त्याच्यावर आपण काय करू शकतो, शोध घेऊ शकतो आणि पुन्हा प्रयत्न करू शकतो. आणि खूप महत्वाचं असतं बालमित्रांनो,
त्याच्यानंतर पुढचा गुण आहे आनंद आणि प्रसन्नता. आनंद आणि प्रसन्नता. हसतमुख व्यक्तिमत्व पाहिजे. कसं? हसतमुख, स्माईल. कधी वाटलं कुणाला पाहिलं अरे काय प्रसन्न आहे, किती हसतमुख आहे. हसतमुख राहणारा विद्यार्थी नेहमी यशस्वी होतो. बघा, फायदा आहे का नाही आपला? आणि आपला फायदा असेल तर काही हरकत नाही करायला. कारण हसतमुख राहणारा विद्यार्थी नेहमी यशस्वी होतो, तर आपण यशस्वी राहिला पाहिजे, म्हणजे हसतमुख राहिला पाहिजे. आनंदी चेहरा इतरांना आकर्षित करतो आणि मदत मिळण्याची मदत करतो. चेहरा 12 वाजले तर तुमच्याकडून मदत कोणी मागेल का? तुमच्याकडे 12 वाजले तर शिक्षक त्या पद्धतीने शिकवतील का? हसतमुख राहा, चांगला परिणाम. आंतरिक शक्ती. आनंदी मन हेच खरी ताकद आहे, शक्ती आहे, ऊर्जा आहे, प्रेरणा आहे. बाह्य परिस्थिती कशी असली, किती असू द्या, तरी आनंद आंतरिक जर कायम असेल ना, तर खऱ्या अर्थात हे बलशाली शक्तीचं एक लक्षण म्हटलं जातं. म्हणून नेहमी आनंद राहा, किती कडवा समय असो, किती बिकट अडचणी येऊ द्या. मी पाहिलंय काही काही विद्यार्थ्याला आय मिनरच्या परीक्षेमध्ये पालकांनी कोण होता की 7 दिवस सलाईनवर होती ती मुलगी. किती दिवस? 7 दिवस सलाईन मध्ये होती. सलाईनवर होती, जेवण नव्हतं आणि 8व्या दिवशी पेपर होता. दररोज म्हणायची माझा आय मिनरचा पेपर कधी, आई माझा आय मिनरचा, बाबा आय मिनरचा पेपर कधी. म्हणजे अजून टाइम आहे. इतका तापेने बोललेली. तिने मनाशी घट्ट बांधले की आपल्याला बरं व्हायचंय. आणि 7व्या दिवशी डॉक्टर सोडत नव्हते तरी म्हणले मला सोडा, मी मनाने तयार आहे आणि मला काहीच नाही, आता मी ओके. आणि 8व्या दिवशी ज्यावेळेस ती गेली, तर दुसरीतली मुलगी होती, मला तो तालुका सांगता येणार, पण ती दुसरीतली मुलगी होती, मला वाटतं सांगली जिल्ह्यातील ती वाळवा तालुके का कुठल्या तरी तालुक्याची मुलगी आहे. तिला 200 पैकी 180 मार्क पडले. त्यावेळेस दुसरीतला 200 पैकी मार्क होते. आता पेपर आपला 150 मार्काचा आहे. आणि ते 2022 मध्ये तिने ते मिळवलं यश. अफलातून आहे, अफलातून. संस्थेने स्पेशल फोन करून तिला हे केलं, अभिनंदन केलं पालकाचं तिचं. म्हणजे काय होती? आंतरिक शक्ती होती आनंदाची. अशी शक्ती तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. हार मानायची नाही मनातून. मनाने हारला ना काय उपयोग नाही. म्हणून चेहऱ्यावर हास्य ठेवा. जी आहे ना, चांगले अभ्यास वातावरण पहा. चांगला अभ्यास वातावरण म्हणजे आनंदी वातावरण, अभ्यास अधिक चांगला होतो. जेव्हा मन प्रसन्न असते तेव्हा लक्ष अधिक केंद्रित होते आणि आठवण्याची, अभ्यास लक्षात ठेवण्याची, त्याच्यावर विजय मिळवण्याची, अचिव्हमेंट मिळवण्याची क्षमता वाढते. आणि ती क्षमता वाढण्यासाठी आनंदी राहणं गरजेचं आहे. प्रेरणादायी प्रभाव. प्रेरणादायी प्रसन्नता इतरांनाही प्रेरणा देते. आनंदी विद्यार्थी आपल्या आजूबाजूचे वातावरण पण सकारात्मक करतात. वर्गामध्ये किती वेळेस तरी आपल्या विद्यार्थी जीवनामध्ये काही बालमित्रांना, काही आपल्या मित्रमैत्रिणींना अडचणी असतात, पण तुमचा चेहरा ना, अरे असू दे ना, होऊन जाईल ना, कशाला टेन्शन घेतो, येतील ना, होऊन जाईल, किती काय एक दिवसाचं काय, समस्या कायम स्वरूपी नसते. हे जेवढे सांगतो ना तुमच्या चेहऱ्या पाहून, ठीक आहे तू सोबत आहे ना, ठीक आहे, ही प्रेरणा पाहिजे. आपण आपल्या मित्र परिवारांना पण पुढे घेऊन जायचं आहे. एकटं मोठं नाही तर सर्वांना घेऊन जायचं आहे, हेही लक्षात ठेवा. आनंद हा तयार स्वरूपात मिळत नाही, तसा कॉन्फिडन्स बाजारात मिळत नाही, तसा आनंदही कुठे भेटणार नाही, प्रसन्नताही कुठे भेटणार नाही. तो आपल्या कृतीतून निर्माण होतो. असं कोण सांगतं? ज्ञानाचा महासागर असणारे दलाई लामा. हे कोण आहेत? तिबेटचे एक तिथले एक आध्यात्मिक नेते आहेत. आणि त्यांनी त्यावेळेस सांगितलं होतं, असं कितीतरी नेत्याकडून, कितीतरी राजाकडून, महाराजाकडून शिकण्याजोगं आहे. प्रत्येकाकडे काहीतरी होतं. शिवरायांकडे पाहिलं असं, काय मावळे होते, काय तो करारीपणा होता, काय ती अनाट, ती चिकाटी जिद्द होती ना, ती दिल्लीचं तख्त पण गाजून दाखवली. म्हणून सांगतो, मनामध्ये काय पाहिजे? आनंद पाहिजे, प्रसन्नता पाहिजे, जागरूकता पाहिजे, स्वप्न पाहिजे, सजगता पाहिजे आणि दूरनिश्चय पाहिजे. आणि दूरदृष्टी बरोबर सकारात्मकता पाहिजे. आणि हेच तुमचं इजाचं शिल्पकार आहे. नेक्स्ट गुण पाहणार आहेत आत्मविश्वास, ज्याच्याबद्दल आपण मागच्या एका स्पेशल पहिल्या जुलैच्या लेक्चर मध्ये पाहिलं होतं. आत्मविश्वास ह्यो बाजारात भेटत नाही. स्वतःवर विश्वास पाहिजे. आणि आत्मविश्वास हा यशस्वी विद्यार्थ्याचा सर्वात मोठा गुण आहे. सर्वात मोठा गुण आहे.
पण त्या गुणासाठी ह्या छोट्या छोट्या पायऱ्या ही महत्वाच्या आहे. जो विद्यार्थी स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवतो तो कोणत्याही आव्हानाला सामोरं जाण्यास तयार असतो. कोणत्याही आव्हान, कसलंही आव्हान येऊ. म्हणून बालमित्रांनो, स्वतः विश्वास ठेवा, करू शकताय. 5 मिनिटं लेट जेवा, 5 मिनिटं एखादं काम दुसरं ठेवा, म्हणजे ठरवलंय ना ते पार. भीतीचा नाश होईल, नायनाट होईल. आत्मविश्वास भीतीवर राज्य करू शकतो. विजयाचं, यशाचं, अभिमानाचं, स्वाभिमानाचं. जेव्हा आपल्या विश्वास असतो ना तेव्हा कोणत्याही परिस्थितीवर आपल्याला डरपोक होण्याची गरज नाही. आणि त्यासाठी कॉन्फिडन्स लागतात. यशाचं सूत्रच काय आहे? आत्मविश्वास प्लस परिश्रम बरोबर यश. आत्मविश्वास प्लस परिश्रम इज इक्वल टू यश. हे साधे गणित आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनात हे दिसून येणं गरजेचं आहे. आणि मला अपेक्षा आहे आपण हे परिश्रम हे असं करणार आहात आणि आत्मविश्वास असं सोबत ठेवणार आहात आणि विजयाच्या यशाला गवस निघालणार आहात. स्वतः विश्वास ठेवा तुम्ही, म्हणजे तुम्ही अर्धा रस्ता पार केला असेल. कधी कधी माहिती आहे का, आपण आजारी असतो आणि दवाखान्यात गेलेले आणि डॉक्टर म्हणतो, अरे का दवाखान्यात आणलं नाही, किती दिवस झालं, बरं झालं लवकर आणलं, आणि तब्येत बघा, आणि अजून काही झालं असतं. घाबरून टाकतो. काय होतं आपलं कॉन्फिडन्स गायब. तोच दुसऱ्या दवाखान्यात जाऊ. रमेशची आई रमेशला दवाखान्यातून घेऊले आणि डॉक्टरला भेटले आणि म्हटले की अरे हे तर किती चांगलं आहे, रमेश तर किती चांगला आहे, त्याला तर काहीच झालं नाहीये, मी चेकिंग केलं, ओके तो ठीकठाक आहे, कशाला विनाकारण दवाखान्यात भरती करता. बघा म्हणजे त्याचा आत्मविश्वास किती वाढला असेल. अर्धा रस्ता म्हणजे अर्ध दुखणं गायब. अरे मला तर काहीच झालं नव्हतं. दोन बाजू पाहिल्या, घाबरण्याचे बी पाहिल्या आणि कॉन्फिडन्स वाढवण्याचे बी पाहिल्या आणि लो करण्याचे बी पाहिल्या. म्हणजे स्वतः विश्वास ठेवा. तुमचा रस्ता ना अर्धा पार झालेला असेल. अर्ध्या रस्त्यात करू ना, चिकाटी लावू, जिद्द लावू, जोश लावू, मेहनत करू, नम्रता ठेवू, दूरदृष्टी ठेवू, वेळ लागेल, काही हरकत नाही. म्हणून बालमित्रांनो, एका दिवसाचा अभ्यास नाहीये, हा सातत्यानं सतत करण्याचा वेळ आहे. आणि कॉन्फिडन्स पण वाढवण्याचा एका दिवसाचं काम नाहीये. हे टप्प्याटप्प्यानं त्यामध्ये बीड येते आणि अचूकता येते आणि परफेक्शन येऊन जातं. सर्वात मोठा गुण आहे. प्रत्येक गुणाला तेवढंच वेटेज आहे. मी अष्टगुण म्हटलं ना, हे गुण तेवढेच महत्वाचे आहे. संयम आणि धैर्य, इतका संयम महत्वाचा असतो ना, एवढं घडून आलेलं असतं शेवटच्या क्षणी. तुम्ही क्रिकेटमध्ये पाहता का ते खेळामध्ये एवढं चांगली फिल्डिंग केलेली असते आणि शेवटच्या क्षणी जो बॉलर असतो ते बॉलिंग नीट करत नाही, फिल्डिंग वाले फिल्डिंग नीट करत नाही आणि मॅच हातातून जात. वाईट वाटतं ना. त्यामुळे संयम पाहिजे. संयमाने घेतलेले निर्णय योग्य ठरतात. घाईत घेतलेले निर्णय अनेकदा चुकीचे ठरतात. परंतु संयमाने विचार करून घेतलेले निर्णय नेहमीच फायदेशीर राहतात. थोडा विचार करा. अविचाराने निर्णय घेऊ नका. त्याला मी सांगितलं ना, दूरदृष्टी आहे. त्याला अँगल लावा ना. 8 अँगल दिले तुम्हाला मी. ते खरंच ते आहे का गोल? त्याला दूरदृष्टी बसतोय का? सकारात्मकतेने पहा, भविष्याच्या दृष्टीने पहा, एक मन प्रसन्न घेऊन पहा, एकदम शांत माइंडने पहा. निर्णय फायदेशीर ठरतो. मग बऱ्याच वेळेस निर्णय होऊन गेल्यानंतर मग मी नेहमी म्हणतो, काळजी करण्यापेक्षा काळजी घेतलेली बरी. धैर्याचे सामर्थ्य, धैर्यामुळे भीतीवर मात करता येते. जीवनात अनेक भीतीजनक परिस्थिती येतात, परंतु धैर्यानं विद्यार्थी यावर मात केलं तर धीर गंभीरपणे जर मात केली ना तर सामना जिंकलेला असतो. वेळ मारलेली असते, अचिव्हमेंट केलेली असते. आपलं असंच करायचं. अडचणीत आपल्या परिवारात कुठं घरात काही अडचण असते म्हणून त्याच्यावर लक्ष केंद्रित करायचं नाही, अभ्यासावर फोकस कर. संयम ठेवा, धैर्य ठेवा. होईल ना. एखाद्या वेळेस आजची गोष्ट समजा नाही घेऊन आले, समजा एखादी गोष्ट लागते तुम्हाला, करे ना, उद्या आणतील ना, काय हरकत, सांगा ना समजून यायचं महत्व आहे आणि मला पुढे जायचंय, ह्याची गरज आहे, करतील. घरात 10 कपडे येतात, 10 ड्रेस येतात, उद्या लगेच
नाही नाही मला ड्रेस पाहिजेच, नाही त्याच्या अंगावर मित्राकडे ड्रेस आहे तरी नवा घेतलाय, मैत्रिणीने भारी ड्रेस घेतलाय, मला पण तसंच पाहिजे, मला असंच बुक पाहिजे, अशीच बॅग पाहिजे, बिलकुल नाही. विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम बघा, त्याची परिस्थिती जाणा, त्यांचं उदाहरण नाही तसं जगातली किती उदाहरणं सांगतो. पहा परिस्थिती बदलते. सामान्य घरातून असामान्य जर व्यक्तिमत्व बनवायचं असेल ना, तर हे अष्टगुण विसरू नका बरं. या ठिकाणी 1 तास उभा राहून हे मेहनत करून पीपीटी बनवून ज्ञान जमा करून एका साचोटीत बसून तुम्हाला देण्यासाठी ते वेळ दिला, व्यर्थ म्हणून नाही दिलेला. माझ्या या महाराष्ट्रातले भूमिपुत्र ना, असे प्रतिभावंत प्रभावशाली बनले पाहिजे ना, नाद नाही करायचा जगात. यासाठी ते एज्युकेशन फाउंडेशन काम करते बालमित्रांनो. विद्यार्थी मित्रांनो, सातत्याने जो विद्यार्थी आय विनर आणि विनर ऑफ द पहिलीला बसेल ना, आणि 10 वर्षे ह्या असणाऱ्या ग्राउंड मध्ये असेल ना, वर्तुळामध्ये, तर जगातला कोणीच त्याला अडवू शकत नाही. इतकं नॉलेज असेल, इतकी समृद्धी असेल, इतकी भरभराटी असेल, आणि प्रत्येक स्वप्न त्यांनी अचिव्हमेंट केलं असेल. एवढे मोठे प्लॅन तुमच्यासाठी आहेत, किती भारी आहे सांगा बरं. तुम्हाला माहित आहे का प्रेझेंटेशन कोण देते, कुणी बनवलंय, कसं बनवलंय, काय काय घेणं का, आपल्याला भेटते ना, आपल्या फायद्याच आहे ना. धैर्याने घ्या, नम्रतेने घ्या, सकारात्मकतेने घ्या. तुमचं ते बळबरीन हत्तीचं आणि विजयाची गुलगुली तुमच्या पाशीच आहे, ते म्हणजे संयम. अडचणीवर विजय मिळवायचा संयम आणि धैर्य आवश्यक असतं. हे दोन्ही गुणवत्ता एकत्र आणलं कोणतीच अडचण टिकत नाही. मी तर सांगितलं ना, समाजशाही कायमस्वरूपी नाहीये, पण संयम पाहिजे ना, धैर्य पाहिजे ना. मी ना म्हणतो ना, जन्माला की पळाय झालो असतो का, नाही ना. पहिली तालुका 10वीत गेला असतो का, नाही ना. ह्याला कालावधी बालमित्रांनो. रांगणारे, बोबडे बोल बोलणारे, धडपडणारे, उलता पलता होणारे, पोटरा धरून चालणारे, एकदा आलं ना मग काय अडचण. त्यामुळे तेवढा संयम ठेवला आहे. भाकर भाजेपर्यंत जसं थांबावं लागेल, तेवढ्याच ती थंड होईपर्यंत पण थोडंफार थांबावं लागेल. हे लक्षात ठेवा. काही कालावधी असतो थोडस. महत्वाचे म्हणजे संयम आणि धैर्य हे केवळ प्राकृतिक गुण नाही, ते हे सराव करून विकसित करण्याचे गुण आहेत. संयम आणि चिकाटीमध्ये जादू असते, आणि त्याच्या पुढे अडचण नाहीशी होते. ही जादू मात्र आपल्या जवळ ठेवा. हे जादू आहे ना, आयुष्यामध्ये खूप काही पुढे घेऊन जाईल. हा गुण माझा पण आवडत आहे, खूप आवडत. विद्यार्थी मित्रांनो, शेतकरी कुटुंबामध्ये जन्म घेतलेला तुमच्या समोर बसलेला हा एक व्यक्ती आहे, की ते महाराष्ट्राचं स्वप्न आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वर्णाक्षराने लिहायचं आहे. आणि महाराष्ट्राला 2035 पर्यंत सर्व भूमिपुत्र IPS IAS पाहिजेत, एक आयात नकोय. ह्याच्यासाठी कार्य आपले ह्या फाउंडेशन चाललं. किती मोठा दिग्गज सिटीच्या पलीकडचा विचार आहे. तुमच्याकडे तर संयम पाहिजेच ना बालमित्रांनो. तुमच्यावर भविष्य पाहत आहे, तुम्हीच उद्या देशाचं भविष्य आहे, तुम्हीच ही प्रॉपर्टी संपत्ती आहात, तुम्हीच काय म्हणजे भारत देश आहे. याच्यासाठी काम चालू आहे. निश्चितपणानं ह्या गोष्टी आमचे पालक, आमचे गुरुजन आणि आमचे शाळा व्यवस्थापक सर्वजण समजून घेतील, आणि आमच्या विद्यार्थ्यांना ह्या गुणामध्ये परिवर्तन करण्यासाठी, कन्वर्ट करण्यासाठी नेहमीच वेगवेगळ्या मार्गाने, वेगवेगळ्या गोष्टी सांगून, कहाणी सांगून, संयम सांगून, परत सांगून जाणीव करून देतील, एवढंच अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो. आणि शेवट म्हणजे या 8 गुणाचा मी निष्कर्ष थोडासा तुम्हाला सांगतो. स्वप्न आणि ध्येय, सुस्पष्ट दिशा आणि उद्दिष्ट कंप्लीट. याच्याकडे स्वप्न आणि ध्येय आहे, दिशा सुस्पष्ट होते आणि उद्दिष्ट सफल होतं. दूरदृष्टी, भविष्याचा विचार या ठिकाणी रेखाटला तो. नियोजनामुळे, प्लॅनिंग मुळे ते अचिव्हमेंट मिळते. तिसरा, सकारात्मक आशावादी दृष्टिकोन, नक्कीच होणार, नक्कीच. आणि त्या विचारसरणीमुळे जीवनाला कलाटणी भेटणार. नम्रता, विनम्रता आणि शिकण्याची वृत्ती आणखी बळ, प्रत्येकाला आपलेसा व्यक्ती करून त्याला म्हणतात नम्रता. जिद्द आणि चिकाटी, सातत्य प्रयत्न, दृढता. चिकाटी जिद्दीमुळे बऱ्याच गोष्टी न येणाऱ्या पण येऊन जातात, अशी काही जरूरत नाही. आनंद आणि प्रसन्नता, सकारात्मक मानसिक, पॉझिटिव्ह एनर्जी बनते, आणि नेहमीच समस्या गायब होऊन जातात, भूत सापडतात त्या आनंदाच्या या असणाऱ्या डोंगरावर. आत्मविश्वास, स्वतःच्या क्षमतेवर विश्वास, काय कॉन्फिडन्स आहे, बुलंद, त्याला म्हणतात कॉन्फिडन्स. संयम आणि धैर्य, धीर गंभीरता, संयमशील, जीवनाचं एक नेचर, जीवनाचा महत्व भाग असणारा अविभाज्य घटक.
म्हणजे संयम आणि धैर्य. या आयुष्यातील माझ्या विद्यार्थ्यांना हे अटी गुण लाभो, या अटी गुणातून माझ्या विद्यार्थी प्रगती हो, उन्नती हो, भरभराटी हो, समृद्धी हो. विद्यार्थी घडला तर राष्ट्र घडते. हा सर्व अटी गुणाचा अंगीकारणारा विद्यार्थी फक्त यशस्वीच नव्हे तर आदर्श नागरिक होणार आहे. गुण विकसित करणे हा प्रत्येक विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचा संयुक्त प्रयत्न आहे. आणि आपल्या मुलामुळे हे गुण रुजवणं, आपलं एक उत्तम समाज, देशाची निर्मिती करणं आपल्या सर्वांचं परम कर्तव्य आहे. त्या अटी गुणातून माझे विद्यार्थी यातून घडतील आणि माझे पालक गुरुजन या ठिकाणी माझ्या विद्यार्थ्याला सहभाग देतील, मदत करतील, सपोर्ट करतील आणि विद्यार्थ्याचं बुलंद नेतृत्व, गगनाला भिडलेलं नेतृत्व ह्या प्लॅटफॉर्म मधून बनवतील. एवढे मापक या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. उद्या होणाऱ्या चाचणी क्रमांक 3 महाराष्ट्रातल्या फ्री ओपन ओपन फ्री मोफत ऑनलाईन टेस्ट साठी आपल्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा करतो. हे असणारे थोडेसे माझ्या विचार आपल्याकडे मांडण्याचा मी प्रयत्न केलाय. याच्यापेक्षाही अजून विचार चांगले आहेत ते तुम्ही आत्मसात करा. मी माझा प्रयत्न करत राहीन, तुम्ही साथ देत चला. यश आपल्या हातात आहे. एवढंच या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.